शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खालापूर तालुका आणि खोपोली शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच शिवसेना उपनेते तथा आमदार सचिनभाऊ आहिर आणि शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न झाल्यानं शिवसैनिक, युवा सैनिक आणि महिला आघाडीमध्ये उत्साह संचारलाय। तर हे मध्यवर्ती कार्यालय शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलंय। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शिवसेना उपनेते सचिन आहिर यांनी संबोधित करताना म्हटले, ज्यांना आमदार केले ते कार्यालय घेऊन पळून गेल्याचं वक्तव्य करत शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका केली आहे। तर या नव्या शिवालय कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा आमदार होणार असं मत उपनेते आहिर यांनी व्यक्त केलंय। माजी महापौर आदरणीय किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसापासून, 9 वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना आमच्या तमाम शिवसैनिकांनी होती आणि तो आनंदाचा क्षण आज नितीन सावंतजी असतील, सुनील पाटीलजी असतील, आमचे शहर प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि खरोखरच आनंद होतोय। या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज जसा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच दिलाय, पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील, युवक असतील, या सर्व संघटनेने निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय पुरता मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील। कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती त्याचं कार्यालय घेऊनच पळून गेले आणि म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून काढण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय। आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतोय, फिक्स आमदार, म्हणजे त्यांनाही गॅरंटी नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावावं लागतोय। यातूनच आपल्याला हे स्पष्ट होईल का हवा कुठे चाललेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांनी पण नंदूर असेल, गरुड असेल, परभणी असेल, या सर्व तालुक्याची तालुकाने देखील बैठका काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडनं घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे। निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बोलण्या अजून सुरू आहेत, अंतिम स्तरावरती आहेत। काही जरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्यांनी ऐकून घेतलेली आहे। कर्जत असेल, कोण असेल, आणि निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार किशोरीताई असेल, मी असेल, मोहन पाटीलजी असतील, भोईर साहेब माजी आमदारांनी या सर्वांनी करण्याचं काम केलं आणि त्याला दुजोरा देण्याची भूमिका पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं जोश निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हा निवड फक्त कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये जनसंपर्क कार्यालय पण देखील राहणार आहे। आणि त्यातून जसं आज उद्घाटनाला आम्ही सर्वजण आलो तसंच एबी फॉर्म घेऊन पण आम्ही येऊ आणि एबी फॉर्मच्या व्यतिरिक्त विजयाची सर्टिफिकेट पण घेण्यासाठी इकडेच आम्ही सर्वजण उपस्थित राहू असा निर्धार शांती आणि किशोरीताई आम्ही सर्वांनी केलेला आहे। पक्ष देईल तो उमेदवार त्याच्या मागे उभं राहणं हे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे। त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता की आम्ही सर्वजण एक संघाने, एक जिद्दीने, एक जोमाने, कारण शेवटी आमच्या समोरचा जो शत्रू आहे आपल्याला माहीत आहे की ते वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवण्याचं काम चाललेलं आहे, वेगवेगळे दडपण निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे। आणि आता काय आमचा जो शत्रू आहे ते किती जणांना शत्रू वाटतं हे समजत नाही, कारण ज्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत आता त्याच राष्ट्रवादीच्या बद्दल आता उशिरा का होईना पण शहाणपणा आता थोडा सुटलेला दिसतोय आणि आता ते कुठे जाहीर सभेच्या माध्यमातून टीका करताना पाहायला आपल्याला मिळते। आणि आता त्यांना ते 1.5-2 वर्षाची सत्ता जाणार आहे हे आल्यानंतर, लक्षात आल्यानंतर ते राष्ट्रवादीचे विद्यमान असलेले अजितदादाचा गट हा विश्वासघाती गट आहे आणि पक्ष आहे असं त्यांना कुठेतरी स्वप्न आता पडलेला पाहायला मिळतोय। असं असलं तरी देखील काय हरकत नाही की त्यांना त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय आम्ही बघायची गरज नाही।
परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी देखील मावळमध्ये दुर्दैवाने आम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं, असं असताना पण कर्जत तालुक्यातल्या तमाम जनतेने आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आदरणीय शरदचंद्रजी पवार, शेकापचे नेते आदरणीय जयंत पाटीलजी, विशेषतः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सर्व जे कार्यकर्ते नेते आहेत, नाना पटोलेजी असतील, पृथ्वीराज चव्हाणजी असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका या तालुक्यामध्ये घेतल्यामुळेच ती आघाडी आम्हाला मिळू शकलेली आहे. आणि आम्ही तेवढ्याच आघाडीपुरता मर्यादित न राहता ती आघाडी अजून कशी वाढवायची या व्यूहरचनेच्या माध्यमातूनच BLA असेल, BLO असेल, त्याचंही सर्वेक्षण स्वतःवरून सरदेसाईंना ही जबाबदारी पक्षाच्या वतीने दिली गेली होती. त्यांनी प्रामाणिकपणे येऊन सर्व पाहणी करण्याचं काम केलं आणि एक अत्यंत उत्तम तयारी कर्जतमध्ये झाली असं देखील रिपोर्ट त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये दिलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की सर्व यंत्रणा जी लोकसभेला होती त्याहीपेक्षा जास्त यंत्रणा या विधानसभेला पूर्ण ताकदीने या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या घटकांना घेऊन आम्ही जाण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज शिवालयाच्या या कार्यालयाच्या माध्यमातून खोपोलीवरून झाली असं म्हटलं तर ते अयोग्य. धन्यवाद.